हातावरचा फॅट कमी करायचा आहे, इथे चेस्टवरचा फॅट कमी करायचा आहे, पाठीवरचा फॅट कमी करायचा आहे, तर कोणता व्यायाम करायचा आहे? हा व्यायाम करायचा आहे. दोन्ही हात सरळ घ्यायचे आहेत, वरती घेऊन जायचे आहेत. 1 2 3 4. किती वेळा करायचंय? 100 वेळा करायचंय. आता जर तुम्हाला तुमच्या ह्या पोटावरचा फॅट कमी करायचा आहे, पोटाचं फॅट खूप जास्त झालंय, 3 टायर झालेले आहेत, तर कोणता व्यायाम करायचा आहे? तर हा व्यायाम करायचा आहे. दोन्ही हात सरळ ठेवायचे, पाय वरती उचलायचे, जेवढा येतोय ना तेवढा वरती उचला. खूप छान व्यायाम आहे पोटाचा फॅट कमी करायला. आणि त्यानंतर काय करायचंय? तर आपल्याला आपल्या कमरेवरचा जो फॅट आहे ना तो कमी करण्यासाठी, आणि यामुळे खरंच तुमच्या कमरेवरचा फॅट कमी होणार आहे. तुम्हाला फक्त रेग्युलर 15 दिवस हे व्यायाम करून पाहायचे आहेत. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्या ह्या मांड्यांवरचा फॅट कमी करायला, मांड्या खूप जाड्या झालेल्या आहेत ना, त्या दोन्ही पाय क्रॉस ठेवायचे आणि जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचंय. हात तुमचे शक्य असेल तर गुडघ्यांवरती ठेवा किंवा कमरेवरती ठेवले तरीही चालेल. जेवढं शक्य आहे तेवढं जायचं. पूर्ण स्ट्रेचिंग ना तुम्हाला मांड्यांपासून येणार आहे. 15 दिवस करून बघा, खूप सोपे व्यायाम आहेत आणि मला कमेंट्स करायचे आहेत. कुणी कुणी ह्या सगळ्या एक्सरसाइज माझ्यासोबत केलेल्या आहेत. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपण भेटूया नेक्स्ट